नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, जनगणना 2026-27 सध्या 1 मे पासून चालू झालेली आहे. आपण पाहिलं तर स्वगणना म्हणजे आपल्या मोबाईलवरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही स्वतः देखील तुमची जनगणना करू शकता. आता याच्यामध्ये पाहिलं तर 1 मे ते 15 मे पर्यंत तुम्ही स्वगणना करू शकता. म्हणजे स्वगणना करण्यासाठी तुमच्या जवळ हे 15 दिवस आहेत. आता ते स्वगणना नेमकी कशा प्रकारे करायची? आता जर तुम्ही 1 मे पासून 15 मे पर्यंत स्वगणना केली तर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जे कोण प्रगणक असतील, जे एसएलओ असतील, ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे तुमच्या घरी येणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची स्वगणना केल्यानंतर तुम्हाला एक एसई हा नंबर येणार आहे, एसई आयडी येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा जो काय तो आयडी आहे तो त्यांना त्या ठिकाणी प्रगणकाला द्यायचा आहे आणि त्यानंतर प्रगणक काय करतील तर तो आयडी तुमचा जर मॅच झाला तर तुमची जनगणना ही पूर्ण होणार आहे आणि जर समजा आयडी मॅच झाला नाही तर प्रगणक पुन्हा त्या ठिकाणी तुमची जनगणना करणार आहेत. त्याच्यामुळे बघा, ही एक भारताची जनगणना आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना करण्याचा देखील अधिकार दिलेला आहे, कारण ही पहिलीच डिजिटल अशी जनगणना आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाची माहिती कुटुंब प्रमुख हे स्वतः देणार आहेत आणि लक्षात ठेवा, एक मोबाईल नंबरवरती एकाच कुटुंबाची माहिती ही फीड होणार आहे. त्याच्यामुळे एकदा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर केला तर त्या ठिकाणी तो मोबाईल नंबर दुसऱ्या कुटुंबासाठी तुम्हाला वापरता येणार नाही. आता जनगणना झाल्यानंतर ही माहिती तुमचा हा डाटा हा कोणत्याही संस्थेला किंवा कशासाठीही देण्यात येत नाही, कारण तुमचा डाटा हा सिक्युअर ठेवला जातो आणि जनगणना करणं हे प्रत्येक कुटुंबाचं हा एक आदेश आहे आणि प्रत्येक कुटुंबाने आपली माहिती देणं हे एक त्यांचं कर्तव्य आहे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर एखाद्या कुटुंबाने प्रगणकाला उद्धट बोलणे किंवा माहिती देण्यास नकार दिले तर तुम्हाला साधारणतः 1,000 पर्यंत देखील दंड होऊ शकतो आणि जर तुम्ही गंभीर स्वरूपाचं त्या ठिकाणी त्यांना इजा पोहोचवणे किंवा इतर स्वरूपाचं जर गंभीर स्वरूपाचं काम केलं प्रगणकाविरुद्ध, जनगणनेच्या विरुद्ध, शासनाच्या विरुद्ध, तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत कारावास देखील होऊ शकतो. त्याच्यामुळं हा जो शासनाने एक नियम काढलेला आहे तर त्या नियमाचं पालन हे प्रत्येक कुटुंबानं, प्रत्येक कुटुंबातील प्रमुखाने करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जनगणना नेमकी कशी करायची, ही जी स्वगणना आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी एक तक्ता आहे, तो तक्ता देखील आपण देणार आहोत. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ही जनगणना करण्यासाठी जी काही त्याची वेबसाईट आहे ती देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन देखील तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुमची स्वगणना करू शकता. चला तर मग मित्रांनो, नेमकी स्वगणना ही नेमकी तुमच्या मोबाईलवरून कशी करायची हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर बघा, तुमच्यासमोर स्वगणना प्रवाह तक्ता हा दिलेला आहे. याच्यामध्ये टप्पे नेमके किती आहेत आणि कशा प्रकारची माहिती भरायची आहे याचा एक रूपरेष, एक डायग्राम दिलेला आहे थोडक्यात. याच्यामध्ये बघा, पहिला टप्पा आहे पोर्टल प्रवेश आणि त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची कुटुंब प्रमुखाचं नाव असेल आणि तुमचा एक जो काही मोबाईल नंबर असेल तो त्या ठिकाणी नोंदणी करायचा आहे. त्यानंतर टप्पा 2 आहे. याच्यामध्ये तुमचं सत्यापन आणि स्थान ओळख करायची आहे. याच्यामध्ये तुम्ही भाषा आणि OTPचं सत्यापन करायचं आहे, स्थान निवडायचं आहे. त्यानंतर नकाशावर तुमचं जे काही निवासस्थान आहे ते शोधून त्या ठिकाणी ते ॲक्युरेट निवडायचं आहे. त्यानंतर भाग 3 आहे. याच्यामध्ये तुमचा जो काही डाटा आहे, प्रश्नावली असेल, ती प्रश्नावली तुम्हाला दिली जाणार आहे आणि त्यानंतर पुढे पूर्वावलोकन आणि तुम्हाला या ठिकाणी अंतिम सादरीकरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एसई नंबर येणार आहे. आता आपण पाहूया प्रत्यक्ष नेमकं याची प्रक्रिया कशी करायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, की जेणेकरून नागरिकांना स्वगणना करता यावी. एक प्रकारे त्यांची जी माहिती आहे जनगणनेची ती स्वतः त्यांना भरता यावी यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याच्यासाठी हा जो काही स्वगणना प्रवाह एक तक्ता आहे तर तो तक्ता आपण नागरिकांसमोर ठेवलेला आहे, की जेणेकरून त्यांना जी काही प्रक्रिया नेमकी कशी आहे तर त्या प्रक्रियेचं पूर्ण स्वरूप नेमकं कसं आहे तर ते स्वरूप एका नजरेत त्यांना प्राप्त व्हावं यासाठी आपण हा तक्ता हा त्यांच्या समोर ठेवलेला आहे, की जेणेकरून जी ती माहिती भरणार आहेत 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणनेसाठी शासनाने याची
मुभा दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यानंतर 16 मे ते 14 जून या वेळेमध्ये प्रगणक म्हणजे जे काही एसएलओ असतील ते प्रत्यक्ष कुटुंबाच्या घरी येणार आहेत, म्हणजे कुटुंबात येणार आहेत. आता आपण सुरुवात करूया की नेमकं याची प्रक्रिया कशी करायची. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला se.census.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. आपण स्क्रीनवर दिलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेले आहे. त्यानंतर बघा, तुमच्या समोर असं पेज होईल. याच्यामध्ये तुमचं स्टेट म्हणजे राज्य निवडायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा ईमेल असेल तर ईमेल टाकायचा आहे. ईमेल नसेल तरी मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. एकदा एका कुटुंबासाठी लक्षात ठेवा, एकच मोबाईल तुम्हाला वापरता येतो. कुटुंब प्रमुख देखील कुटुंब प्रमुखाचं नाव व्यवस्थित टाका. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला ओके या पुष्टी द्यायची आहे कि सबमिशन के बाद आपको SMS और ईमेल किया गया है. आता तो जो काही SMS असेल आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आहे. तर त्या ठिकाणी OTP पाठवलेला आहे आपल्या मोबाईलवरती. आता आपल्या मोबाईलवरती जो काही 6 आकडी OTP येणार आहे, तर तो OTP त्या ठिकाणी आपण मेन्शन करायचा आहे की जेणेकरून आपलं जे काही मोबाईलचं सत्यापन आहे ते होणार आहे. या ठिकाणी बघा, OTP सेंड टू युअर मोबाईल नंबर आणि जो OTP आलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यावरती पहिलं लँग्वेज म्हणजे तुमची जी काही भाषा असेल ती भाषा निवडायची आहे. त्यानंतर टप्पा 1 आहे बघा, तुमचा जो काही तपशील आहे तो तपशील या ठिकाणी भरायचा आहे. राज्य निवडायचं आहे, जिल्हा, तुमचा पिन कोड टाकायचा आहे आणि तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे म्हणजे स्थान निश्चितीसाठी. या ठिकाणी लगेच तुमच्या समोर मॅप ओपन होणार आहे आणि तुमचं जे ठिकाण आहे, तुमचं गाव आहे, तर त्या ठिकाणी तो लाल जो एरो आहे तो लाल एरो घेऊन त्या ठिकाणी तुमचं जे स्थान आहे गावाचं ते तुम्ही निश्चित करायचं आहे. आता स्थान निश्चित केल्यानंतर तुम्हाला पुष्टी करा असा देखील एक संदेश येऊन जाईल. या ठिकाणी काय करायचंय की तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे असल्यास तुमचा सौगणना डेटा प्रगणकाकडे जाणार नाही. तर या ठिकाणी होय असं, बरोबर असेल तर होय असं क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, पुढे एरो जात आहे. जनगणनेचा घर जो काही घर असेल त्या घराची देखील तपशील द्यायचा आहे. जनगणना करणाऱ्या घराची जमीन कशी आहे. आता जे काही तुम्हाला प्रश्न विचारले असतील ते प्रत्येक कुटुंबाचे वेगळे असू शकतात. म्हणजे प्रश्न तेच असतील पण उत्तर वेगवेगळे असू शकतात. ते उत्तर भरल्यानंतर जतन करा आणि पुढे जा. अशा प्रकारे तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देत देत पुढे जायचं आहे. आणि त्यानंतर टप्पा पूर्ण ओलांडताना हे तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का हे देखील विचारेन. बदल करायचा असेल तर नाही म्हणा, बरोबर असेल तर होय म्हणून पुढे जा. त्यानंतर 3रा ते 6वा टप्पा आहे सर्वसाधारण माहिती. तुमच्या कुटुंबाची संबंधित जी काही सर्वसाधारण माहिती असेल, तुमच्या कुटुंबात पिण्याच्या पाण्याचा स्रोत कसा आहे किंवा इतर नळाद्वारे येतं का, विहिरीद्वारे येतं का, अशी जी काही तुमची सर्वसाधारण कुटुंबाच्या बाबतीतली माहिती असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर कुटुंबाने मोबाईल वापरता का अशा प्रकारची देखील माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर पूर्वावलोकन, जे तुम्ही माहिती भरलेली आहे ते पुष्टी करायची आहे. बरोबर आहे का ते नाही ती माहिती एकदा चेक करायची आहे. जर बरोबर असेल तर पुष्टी करायची आहे की जेणेकरून तुम्हाला अर्ज सादर करता येईल किंवा मसुदा जतनही करू शकता किंवा जर काय बदल करायचा असेल ते तर संपादित करू शकता. आता आपली माहिती बरोबर आहे, पुष्टी केलेली आहे आणि अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये आता कोणताही बदल केला जाणार नाही. बदल करायचा असेल तर नाही करा, बदल नसेल करायचा, बरोबर असेल तर होय म्हणून पुढे जा. आता आपण हिरव्या होय या बटनावरती आपण क्लिक करणार आहोत कारण आपली माहिती बरोबर आहे. या ठिकाणी तुमचा सौगणना आयडी म्हणजे एसी आयडी आलेला आहे. एच ने सुरू होणार आयडी आहे. लक्षात ठेवा, सर्वांचा आयडी हा एच ने सुरू होतो आणि तुमचा एचएलओ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही सौगणना आयडी प्रगणकासोबत सादर विनंती करायची आहे की त्याला आमचा एसी आयडी आलेला आहे. तो एसी आयडी मॅच झाला तर तुमची जनगणना ही पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे हा जो आयडी आहे तो तुम्ही तुमच्या प्रगणकाकडे द्यायचा आहे. तुमच्या ईमेलवर देखील ही तुम्हाला मेसेज येणार आहे. तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.